नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण इंडियन इकॉनॉमिक थिंकर्स पेपर नंबर 115 याचा जो टॉपिक आहे आजचा आपला, हा आर सी दत्त म्हणजे श्री रमेशचंद्र दत्त हे जे आपले भारतीय इकॉनॉमिस्ट आहे, इंडियन इकॉनॉमिस्ट आहे, जे अर्थज्ञ आहेत, यांच्या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यांनाही जे योगदान दिलेलं आहे अर्थशास्त्रामध्ये, जे अतिशय मोलाचं, किंवा भारतातील दारिद्र्याची कारणं कोणती आहेत, किंवा भारतात दारिद्र्य का निर्माण झालेलं आहे. आता या अगोदरचे सिद्धांत आपण बघितलेले आहेत की इंग्रजांनी भारतातील मोठ्या प्रमाणात लूट केली म्हणून भारतात दारिद्र्य आलं, परंतु यांचे थोडेसे विचार वेगळे आहेत. त्यांचे विचार काय आहेत त्यापूर्वी आपण थोडीशी प्रस्तावना किंवा त्यांचा जन्म वगैरे बघूयात, की थोडक्यात त्यांचं कार्य बघू, आणि नंतर आपण त्यांची जे दारिद्र्याची कारणं आणि त्यावर त्यांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात आपण बघूयात. तर रमेशचंद्र दत्त किंवा त्यांना आपण आर सी दत्त यांचा जन्म कलकत्ता येथे झाला होता 1848मध्ये. 1869मध्ये त्यांनी भारतीय मुलकी सेवेत प्रवेश केला होता. तर 1871 ते 1882 या काळात बंगाल राज्यातील विविध जिल्ह्यात वेगवेगळ्या पदावर त्यांनी त्यावेळेस काम केलं आहे. आता 1992मध्ये जिल्ह्यात ते जिल्हा न्यायाधीश झाले होते. म्हणजे 1892मध्ये त्यांना न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळाली, ते न्यायाधीश झाले. तर 1894मध्ये बरदान विभागाचे कमिशनर झाले. म्हणजे 2 वर्ष ते न्यायाधीश या पदावर होते, आणि 2 वर्षानंतर ते बर्दवान विभागाचे कमिशनर झाले, आणि म्हणजे त्यांना कमिशनर पदावर नियुक्त करण्यात आलं. या पदापर्यंत जाणारे ते पहिले भारतीय होते. म्हणजे एवढं उच्चपद मिळणं त्या काळामध्ये इंग्रजांच्या राजवटीमध्ये हे शक्य नव्हतं, कारण की भारतीय लोकांना त्यावेळेस जास्तीत जास्त ते खालच्या पदावर ठेवायचे इंग्रज लोक. एवढ्या उच्च आणि मोठ्या पदावर त्यांचा इंग्रज अधिकारीच असायचा, परंतु त्यावेळेस जे एवढ्या मोठ्या उंच पदावर ज्यावेळेस यांची आर सी दत्त यांची नियुक्ती झाली, हे भारतातील पहिले व्यक्ती असे होते की त्यांची एवढ्या उच्च पदावर नियुक्ती झालेली होती. तसेच 1897मध्ये ते मुलकी सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतरचा सर्व काळ त्यांनी लिखाणासाठी खर्च केला. 1897 नंतर जो काळ आहे त्यांनी पूर्णतः लिखाणासाठी दिला होता. त्यांनी त्यावेळेस भारताला आर्थिक इतिहास म्हणजे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ 2 खंडात त्यांनी त्यावेळेस प्रसिद्ध केला होता. आता 1902 मध्ये हा प्रसिद्ध झाला होता, आणि व्हिक्टोरिया काळातील भारत इंडिया इन द व्हिक्टोरियन एज म्हणजे 1904मध्ये प्रसिद्ध केला होता. असे 2 ग्रंथ त्यांनी त्यावेळेस प्रसिद्ध केले. म्हणजे व्हिक्टोरिया काळातील जो इतिहास आहे भारताचा त्यावेळेचं त्यांनी लिहिलेला आहे. 1899मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. म्हणजे त्यावेळची जी काँग्रेस होती, त्या काँग्रेसमध्ये ते 1899मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. आता विकेंद्रीकरणावरील रॉय कमिशनचे ते सभासद होते. तसेच बडोद्याचे मुख्य प्रधान देखील होते. 1909मध्ये त्यांचे निधन झाले. अशा प्रकारे हा त्यांचा एक अल्पसा परिचय आपण करून बघितला. थोडक्यात बघायचं म्हणलं तर त्यांनी जो लिहिलेला जो अर्थशास्त्रातला महत्त्वाचा ग्रंथ आहे तो आहे भारताचा आर्थिक इतिहास. हा ग्रंथ त्यांनी अतिशय मोलाचा असा ग्रंथ किंवा अतिशय महत्त्वाचा हा ग्रंथ आहे असं आपण म्हणूयात. नोकरीच्या काळात त्यांनी विविध ठिकाणी फिरावे लागले होते. या काळातच त्यांनी भारतातील विविध ठिकाणी पडलेले जे दुष्काळ आहे, म्हणजे ते नोकरी करत असताना भारतातल्या विविध ठिकाणी त्यांची बदली झाली, विविध ठिकाणी त्यांना फिरावं लागलं, आणि त्या फिरताना त्यांना भारतामध्ये त्या काळात जो दुष्काळ पडला होता वेगवेगळ्या भागामध्ये, त्या दुष्काळाचं त्यांनी जवळून निरीक्षण केलं, आणि ते या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. याच काळात त्यांनी दारिद्र्य निरीक्षण केलं. जे दारिद्र्य आहे भारतीय लोकांमध्ये
याचंही निरीक्षण त्यांनी त्याच काळामध्ये केलं. भारतीयांच्या व्यथा सांगण्याचे आणि दारिद्र्याचे विश्लेषण करण्याचे कार्य या ग्रंथाद्वारे त्यांनी केलेलं आहे. दत्त हे पहिले भारतीय विचारवंत होते की ज्यांनी भारतातील आर्थिक धोरणाचे विश्लेषण करण्यासाठी केवळ आर्थिक गोष्टी आणि केवळ आर्थिक तर्काचा वापर केला आहे. म्हणजे आर्थिक विश्लेषण करण्यासाठी आर्थिक गोष्टी आणि आर्थिक तर्कच त्यांनी फक्त या ठिकाणी वापरलेले आहेत. त्यांनी भारतातील दुष्काळ हा ग्रंथ 1900मध्ये प्रसिद्ध केला होता. भारतावर वारंवार पडणारे दुष्काळाचे परिणाम आणि भारतीय लोकांचे दारिद्र्य यांची मीमांसा या ग्रंथात आपणास आढळून येते. आता लॉर्ड कर्झन यांनी देखील त्यांचे या ग्रंथ लिहिल्याबद्दल कौतुक केले आहे. अशा प्रकारे त्यांनी या ग्रंथामध्ये जे काही महत्त्वाच्या बाबी मांडलेल्या आहेत त्यात भारताचे दारिद्र्य, आता नेमका महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे भारतातील दारिद्र्य. आता श्री आर.सी. दत्त यांनी भारतातील दुष्काळ हा ग्रंथ भारतातील दुष्काळ आणि भारतातील लोकांत असणाऱ्या दारिद्र्याचे विवेचन केले आहे. श्री दत्त यांनी भारतातील दारिद्र्याची कारणे आणि त्यावर काही उपाययोजना सुचवल्या आहेत, त्या आपण आता सविस्तर बघूया. आता नंबर 1चं जे दारिद्र्याचं जे कारण आहे, इंग्रज सरकारचे धोरण. पहिलं कारण जे त्यांनी सांगितलं इंग्रज सरकारचं धोरण आहे. आता कोणत्याही राष्ट्राची संपत्ती शेती आणि उद्योगावरून निर्माण होत असते. म्हणजे राष्ट्राची संपत्ती शेती आणि उद्योगामधून, कोणतंही राष्ट्र असेल तर त्या राष्ट्राच्या त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर शेती आणि उद्योग या दोघींच्या निर्मितीमधून संपत्ती निर्माण होत असते. आता भारतीय उद्योगधंद्याबाबत इंग्रज सरकार धोरण अशी होती की इंग्लंडमधील उद्योगांना चालना मिळत होती. त्या काळी इंग्लंड म्हणजे काही उद्योग व्यवसाय होते त्यांना चालना मिळत होती, तर भारतीय उद्योगांचा ऱ्हास होत होता. भारतामधील जे उद्योग होते यांचा ऱ्हास होत होता. भारतात केवळ कच्च्या मालाचे उत्पादन व्हावे आणि तो माल इंग्लंडमध्ये उद्योगांना कमी किमतीला विकला जावा, तसेच सरकारी धोरण होते. म्हणजे त्या काळात जे इंग्रज शासन होतं त्या इंग्रज शासनाने काय केलं, आधुनिक तंत्रज्ञान उद्योगाची त्यावेळेस इंग्लंडमध्ये क्रांती झाली आणि उद्योगाची क्रांती झाल्यानंतर इंग्लंड सरकारनं या ठिकाणी असलेलं जे शासन होतं इंग्रजाचं, यांनी एक नियोजनबद्ध अशी आखणी केली की या ठिकाणचा जो कच्चा माल आहे, उदाहरणार्थ कापूस आहे कपडा उद्योगासाठी, या ठिकाणच्या टेक्स्टाईल मिल बंद पाडल्या, या ठिकाणून कच्चा माल स्वस्तात उचलला, तो इंग्लंडला दिला आणि इंग्लंडमध्ये नेऊन त्याचा पक्का कापड तयार करून ते परत भारतात विक्रीसाठी आणलं. म्हणजे अशा प्रकारे इथले उद्योग व्यवसाय बंद पाडले आणि जे धोरण आहे हे चुकीचं आखलं आणि या धोरणामुळं येथले कारागीर जे बेरोजगार लोक होते, जे टेक्स्टाईल हातमाग यंत्र वापरत होते, या हातमागावर काम करणारे लोकांचा व्यवसाय डबघाईस आला आणि जास्तीत जास्त लोकसंख्या ही त्यावेळेस बेरोजगार झाली. तर दुसरं जे कारण आहे औद्योगिक क्रांती झाली. आता इंग्लंडमध्ये त्या काळामध्ये औद्योगिक क्रांती झाली. तर औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंडमध्ये उद्योग यंत्राचा वापर करण्यात येऊ लागला. कापड उद्योगात विजेवर चालणाऱ्या मागाचा वापर करण्यात येऊ लागला. परिणामी यंत्रसामग्रीवर चालणाऱ्या प्रकारचे कापड कमी खर्चात उत्पादित होऊ लागले. भारतात मात्र हातमागाच्या साहाय्यानेच कापड उत्पादित केले जात असल्याने ते इंग्लंडमधील कापड उद्योगाशी स्पर्धा करू शकले नाही. आता भारतामध्ये जे कापड उद्योग होता हे हातमाग उद्योग चालू होता, परंतु इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे त्या ठिकाणी मशिनरी आलेली होती. ती मशिनरी इथं आणली नाही शासनानं, ती तिथं इंग्रजांनी ती वापरली, जेणेकरून इंग्लंडच्या मशिनरीसोबत भारतीय हातमाग उद्योग हा तग धरू शकला नाही, स्पर्धा करू शकला नाही. त्यामुळं हा व्यवसायही बंद पडला आणि हजारो जे कामगार बेकार झाले आणि बेरोजगार झाले. त्यानंतर तिसरे जे कारण सांगितले भारतीय दारिद्र्याचं, की शेतीवर अतिरिक्त कर. शेतीवर जो कर आहे हा अतिरिक्त कर आकारल्यामुळे झालं. इंग्लंड सरकारच्या धोरणामुळे भारतातील उद्योगांची पिछाड झालीच, परंतु भारतातील बहुसंख्य लोकांचा प्रमुख व्यवसाय असणारी शेती देखील इंग्रजांच्या शोषणातून सुटली नाही. इंग्रजांनी भारतीय शेतीवर अतिरेकी कर आकारल्याने इंग्लंडमध्ये जमीन महसूलचे प्रमाण खंडाच्या उत्पन्नाच्या 5% ते 20% एवढे असताना भारतातील काही भागात मात्र ते 80% एवढे होते. मद्रास आणि मुंबई विभागात तर दर 20 वर्षांनी बदल केला जात असे. महसुलातील या बदलामुळे आणि जादा आकारणीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी शेतीस गुंतवणूक करता येईना, परिणामी शेतीचा विकास होऊ शकला नाही आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमी झाल्याने दारिद्र्यात भर पडली. हे एक शेतीवरील अतिरिक्त कर हे एक महत्त्वाचं कारण आहे.
चौथं कारण त्यांनी सांगितलेलं आहे वारंवार पडणारा दुष्काळ. आता भारतात वारंवार पडणारा दुष्काळ हा लोकांना दारिद्र्याला कारणीभूत आहे असे मत आरशी दत्त यांनी त्यावेळेस मांडले होते. कारण पावसाची कमतरता, दुष्काळ पडणे किंवा अति पाऊस पडणे त्यामुळे उत्पन्नात घट झाली आणि दारिद्र्याचं प्रमाण वाढलं. पाचवं कारण आहे सरकारचा खर्च. तर इंग्रज सरकार कराद्वारे जमा होणारा पैसा भारताच्या विकासासाठी खर्च न करता इंग्लंडला नेत असे. भारतीय प्रशासनात इंग्रजांना स्थान देऊन त्यांचा पगारावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला होता. होम चार्जेस या नावाने हा खर्च ओळखला जातो. होम चार्जेस म्हणजे भारतामधून कर आकारायचा आणि आकारलेल्या करावर इंग्रज सरकार पोसायचं, त्यांच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करायचा आणि उरलेली संपत्ती जी आहे ही इंग्लंडला घेऊन जायचं. यामुळं भारतीयांच्या जीवावर इंग्रज हे समृद्ध होत गेले आणि सरकारचा जो खर्च आहे हा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे ही भारतीय लोक दारिद्र्याच्या खाली लोटले गेले. सहावं जे कारण आहे अशास्त्रीय पद्धती. आता अशास्त्रीय पद्धती, भारतातील कर निर्धारण हे अशास्त्रीय होते अशी टीका दत्त यांनी केली. म्हणजे जे कर आकारण्यात आलं होतं भारतीय शेतकऱ्यांवर, भारतीय लोकांवर जे कर आकारण्यात इंग्रज सरकारने जे कर आकारलं होतं हे कर हे शास्त्रीय पद्धती नव्हतं. म्हणजे याचा कोणताही कुठेही संबंध नसताना अतोनात अशा मोठ्या प्रमाणात कर आकारलं होतं, म्हणून त्याला अशास्त्रीय पद्धती असे ते म्हणतात. त्यांच्या मते कर निर्धारणामुळे देशाच्या विविध क्षेत्राच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे, राष्ट्राच्या संपत्ती वाढीला प्रेरणा मिळाली पाहिजे. परंतु भारतात मात्र अवाजवी करारोपण अर्थशास्त्रीय पद्धतीने केले जात होते. त्यामुळे उद्योगाचा आणि शेतीचा विकास न होऊन दारिद्र्यात वाढ झाली. सातवं कारण आहे दारिद्र्याचं शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा. आता इंग्रज सरकारच्या जमीन महसूल व करविषयक धोरणामुळे शेतकऱ्याला सावकारून कर्ज काढावे लागत होते. सावकारने आकारले जादा व्याजदर, शेतकऱ्याला द्यावा लागणारा खंड इत्यादीमुळे त्यांच्याकडे फारसे उत्पन्न शिल्लक राहत नाही. परिणामी शेतीमध्ये तो गुंतवणूक करू शकत नाही आणि परिणामी त्याचे उत्पन्न कमीच राहते. त्यामुळे त्याच्या राहणीमानात घट होते आणि दारिद्र्याच्या अवस्थेमध्ये वाढ होते. आठवं कारण दिलं आहे त्यांनी दारिद्र्याचं शेतीवर लोकसंख्येचा अतिरिक्त भार. आता लोकसंख्या वाढत आहे आणि या वाढत्या लोकसंख्या उद्योग किंवा सेवा क्षेत्रात न जाता जास्तीत जास्त शेती या क्षेत्राकडे वळत आहे. त्यामुळे शेती या उद्योग व्यवसायावर किंवा शेती या व्यवसायावर अतिरेक भार पडत आहे. आता इंग्रज सरकारच्या धोरणामुळे देशातील उद्योगधंदे बंद पडले. लोकांना कामासाठी शेतीशिवाय दुसरे कोणते साधन नव्हते. परिणामी शेतीवर लोकसंख्येचा भार वाढला. त्यामुळे शेती जमिनीचे विभाजन, तुकडीकरण यांना चालना मिळून शेतजमीनचा आकार कमी झाला. परिणामी शेतकऱ्यांना नवीन तंत्राचा वापर करणे अशक्य झाले नाही. शेती उत्पादन वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकले नाही. त्यामुळे दारिद्र्यात भर पडली. असे 7 ते 8 कारणं आरशी दत्त यांनी दारिद्र्याचे असल्याचे आपण सांगितलेलं आहे. या कारणांचं त्यांनी सविस्तर मांडणी केली आहे. त्याप्रमाणे जसे त्यांनी कारणं सांगितलेले दारिद्र्याचे काही कारणं आहेत, परंतु या कारणावर उपाययोजना काय आहेत तर त्या काही 8-9 उपाययोजनाही त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्या आपण बघूयात. नंबर 1ची उपाययोजना आहे दारिद्र्यावरची कराद्वारे जमा झालेले उत्पन्न भारतातच खर्च करणे. म्हणजे जे काही कर इंग्रज शासन या ठिकाणाहून जमा करते, गोळा करते, हा जो कर आहे हा कर याच ठिकाणी जमा करण्यात यावा आणि याच ठिकाणी विकासासाठी, विकास कार्यासाठी उपलब्ध असावा. आणि इंग्रजांना जो काही खर्च संधी अधिकाऱ्यावर होम चार्जेस म्हणून लावतात, जे काही इंग्रज अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पगार देण्यात जातं आहे, हे सगळं कमी व्हावं आणि उर्वरित पैसा हा इथल्या विकासासाठी लावावा, जेणेकरून ती संपत्ती या ठिकाणची एक्स्ट्रा संपत्ती आहे ही संपत्ती इंग्लंडला नेण्यात येत होती ही बंद व्हावी. भारतातून प्रतिवर्षी 20 दशलक्ष स्टर्लिंग इंग्लंडला पाठवले जात असत. म्हणून भारताचे दारिद्र्य दूर करण्यासाठी सरकारद्वारे जमा झालेले उत्पन्न भारतातच खर्च केलं जावे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसं दुसरं जे उपाययोजना सांगितली शेतीच्या उत्पादनात वाढ करणे. आता शेती आहे या शेतीच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे. भारताची बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असून शेतीची दर एकरी आणि दरडोई उत्पादकता कमी आहे. त्याची कारणे म्हणजे शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा, विभाजन व तुकडीकरण, शेतजमीनचा लहान आकार, शेती करण्याचे जुने तंत्र. तेव्हा भारतीय शेतकऱ्यांची किंवा लोकांची दारिद्र्य दूर करण्यासाठी लोकांच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीवर आकारलेले जास्त कर रद्द करावे, विभाजन तुकडीकरण रोखावं व शेतकऱ्याला सावकारच्या कर्जबाजारीपासून मुक्त करण्यात यावं. शासनाने अर्थपुरवठा करावा असं त्यांनी सूचना केली आहे.
त्यानंतर तिसरा जे उपाय आहे, भारतीय कापड गिरण्यावरील उत्पादन कर रद्द करणे. आता भारतीय कापड गिरण्या ज्या उत्पादन करत होते याच्यावर मोठ्या प्रमाणात उत्पादन कर लावण्यात येत होता आणि हा लावलेला उत्पादन कर कमी व्हावा यासाठी त्यांनी एक उपाययोजना सुचवली आहे. इंग्लंडमधील उद्योगांची वाढ व्हावी त्यासाठी इंग्रजांनी भारतातील कापड गिरण्यात तयार होणाऱ्या कापडावर जादा कर उत्पादन शुल्क आकारले. परिणामी भारतीय कापडाच्या किमतीत वाढ होऊन त्याची मागणी कमी झाली. त्यामुळे कापड गिरणीतील कामगार बेकार झाले. परिणामी त्यांच्या दारिद्र्यात वाढ झाली. तेव्हा उत्पादन शुल्क रद्द केल्यास उत्पादन वाढेल, कामगार बेकार होणार नाही आणि कामगारांना दारिद्र्यात वाढ होणार नाही, असं त्यांनी या ठिकाणी ही उपाययोजना सुचवली आहे. नंबर 4ची उपाययोजना आहे, जमीन महसुलाच्या पद्धतीत योग्य बदल करावे. आता मुंबई मद्रास सारख्या प्रांतामध्ये दर 20 वर्षांनी चेंजेस केले जायचे, बदल केले जायचे आणि दर हे नियमित वाढवायचे. जसं इंग्लंडमध्ये 5 ते 20% उत्पन्नाच्या कर आकारण्यात यायचा, परंतु भारतामध्ये 80% हा कर असायचा. त्यामुळे हे प्रमाण कमी व्हावं, जमीन महसूल कमीत कमी वसूल करण्यात यावा आणि त्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना परवडेल, सरकारलाही परवडेल अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांकडं आणि जर कमीत कमी उत्पन्नाचा कर आकारला शेतकऱ्यांकडून तर शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त शिल्लक राहील आणि शेतकरी त्यांचा उपयोग जमीन सुधारणा करण्यासाठी करेल. परिणामी शेतीच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल आणि दारिद्र्यात घट होईल, अशी त्यांनी उपाययोजना सुचवली आहे. त्यानंतर शेतीमाल योग्य भाव देणे. तर शेतीमालाला योग्य भाव देणे. दत्त यांच्या मते भारतीय बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य भाव मिळाला नाही, त्यामुळे ते दारिद्र्यात राहतात. तेव्हा शेतमाल योग्य भाव दिल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन दारिद्र्य कमी होईल. जमिनीवर असलेला लोकसंख्येचा भार कमी करणे. भारतीय शेतीची दर एकरी व दरडोई उत्पादकता कमी करण्याची जी विविध कारणे आहेत त्यापैकी शेतीवर असणारा लोकसंख्येचा अतिरिक्त भार होय. हा भार हस्तव्यवसाय आणि लघुउद्योगाचा विकास झाल्यास कमी होऊ शकेल. परिणामी दर एकरी आणि दरडोई उत्पादकता वाढून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होऊन त्याच्या दारिद्र्यात घट होऊ शकेल. 7वं जे उपाययोजना सुचवली आहे ती आहे इंग्लंडमधील सैनिक आणि मुलकी अधिकाऱ्यांचा खर्चात भार त्याच देशाने उचलावा. म्हणजे इंग्लंडचं जे काही सैन्य होतं, जे मुलकी अधिकारी होते त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, यांचा जो खर्च आहे हा भारतातून जाणाऱ्या पैशावर या ठिकाणी होणाऱ्या उत्पन्नावर इंग्रज शासन इथून लूट करून हा पैसा, ही संपत्ती तिथल्या मुलकी अधिकारी आणि सैनिकी खर्चावर मोठ्या प्रमाणात खर्च करत होतं. परंतु हा खर्च थांबावा आणि त्या देशातील उत्पन्नावर हा खर्च व्हावा, तर भारताच्या उत्पन्नावर हा खर्च होणे असे आरशी दत्त या ठिकाणी एक उपाययोजना सुचवतात. तसेच 8वी जी उपाययोजना आहे, भारतीय उद्योगांना सरकारने अर्थसहाय्य करावे. आता भारतामध्ये जे उद्योग आहे या उद्योगाला भांडवलाअभावी उत्पादन नव्या तंत्राचा अवलंब करता येत नाही. तेव्हा या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारने त्यांना अर्थसहाय्य करावे की ज्यामुळे उत्पादनात वाढ होऊन अनेकांना रोजगार मिळेल, उत्पन्न वाढेल आणि दारिद्र्य कमी होईल. आता इतर काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यामध्ये भारतीय लोकात असणारे दारिद्र्य दूर करण्यासाठी दत्त यांनी इतरही काही उपाययोजना सुचवल्या. त्यामध्ये त्यांच्या मते सार्वजनिक कर्जाचा भार कमी करण्यासाठी परिशोधन निधीची स्थापन करणे, त्याचप्रमाणे भारतीय लोकांना प्रशासनात अधिक जागा द्याव्यात की ज्यामुळे परदेशात जाणारा पैसा किंवा संपत्ती कमी होऊन दारिद्र्याचं प्रमाण कमी होईल आणि अशा प्रकारे दारिद्र्याचं जे काही प्रमाण वाढलं आहे भारतामध्ये हे कमी होईल आणि एकूणच दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं तर लोकांचं राहणीमान सुधारेल आणि या ठिकाणचं जीवनमान सुधारेल. अशा पद्धतीनं आरशी दत्त किंवा यांनी रमेशचंद्र दत्त यांनी त्यांच्या जे काही भारतातील दारिद्र्य आहे या संदर्भात दारिद्र्याची कारणं आणि दारिद्र्यावर उपाययोजना सुचवल्या आहेत. धन्यवाद.